आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर आता राजकारण मात्र तपलं आहे। या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार पलटवार केला आहे। रोहित पवार यांनी आरोप करण्यापूर्वी स्वतःचे जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील याचा विचार करावा असे ते बोलले। त्याचबरोबर झाकली मूठ 1.25 लाखाची असे टोमणे मारत पवारांवर टीका केल्या गेल्या। नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी इच्छा व्यक्त करणं याचा अर्थ आहे की आता लोक परिवर्तन मागतायत, लोकांना परिवर्तन पाहिजे आणि लोकांना स्वच्छ आणि भयमुक्त प्रशासन पाहिजे, भयमुक्त वातावरण पाहिजे। हे यातून आपल्या सगळ्यांच्या समोर येते आणि आमची भूमिका क्लिअर आहे की अकलूज शहराला विकासाभिमुख नेतृत्व देणं, अकलूज शहरामध्ये जे वातावरण आहे भयमुक्त वातावरण निर्माण करणं। अकलूज शहर हे वेगानं डेव्हलप होत असताना इथल्या व्यापाऱ्यांना जो त्रास होतोय, इथल्या डॉक्टरांना जो त्रास होतोय, इथल्या सर्वसामान्य लोकांना जो त्रास होतोय तो त्रास संपला पाहिजे आणि त्यांना आपला व्यवसाय मनसोक्त करता आला पाहिजे, भयमुक्त वातावरणात करता आला पाहिजे। अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून घेतोय आणि आम्ही एवढंच मी अकलूजकरांना सांगेन की इथून पुढं कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही व्यापाऱ्याला, कुठल्याही डॉक्टरला किंवा कुठल्याही या शहरातल्या नागरिकाला कुठल्याही प्रकारचा थ्रेट किंवा कुठल्याही प्रकारची दहशत निर्माण करू दिली जाणार नाही। सगळ्यांना सामान्य जीवन जगून आपला व्यवसाय चालवता येईल अशा पद्धतीचं भयमुक्त वातावरण या अकलूजमध्ये तयार करण्याचा संकल्प आम्ही आता केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, पंढरपूर।